हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचे नोटिफिकेशन आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात, स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची फार्मासिस्ट वॅकन्सी असेल किंवा फार्मासिस्ट वॅकन्सी बद्दलचे जे महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचे अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा स्टुडंटला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे हे कुठून आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. ही ऑफिशियल साईट आहे कोणती, ECHS म्हणजेच मित्रांनो एक सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम. तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ ESW, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मित्रांनो, जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या रिजन मध्ये पॉलिक्लिनिक असतात. तर मित्रांनो, या पॉलिक्लिनिक मध्ये वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे वॅकन्सी नोटिफिकेशन येत असतात आणि मित्रांनो याच नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या वॅकन्सी पण असतात. तर मित्रांनो, आता जे रिसेंटली नोटिफिकेशन आलेले आहेत वेगवेगळ्या लोकेशनवर आलेले आहेत आणि मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी जर याच्यामध्ये बघितल्या तर टोटल मित्रांनो 14 पोस्ट असणार आहेत. आणि यामध्ये मित्रांनो काही पोस्ट जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असते त्यासाठी तुम्ही ऑल ओव्हर इंडिया पण अप्लाय करू शकता. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर वॅकन्सी बघितलं तर पुणे सेंटरमध्ये आणि नंतर मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये या दोन सेंटरमध्ये या वॅकन्सी असणार आहेत. जे पुणेच्या रिजन मधली जी वॅकन्सी आहे ती आपल्या बुलढाण्यामध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा बघितलं तर इथे अहमदाबाद. तर मित्रांनो अहमदाबाद मध्ये पण एक फार्मसीची पोस्ट असणार आहे. या PDF ला तुम्ही डाउनलोड केलं तर तिथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे की त्यामध्ये फार्मसीची वॅकन्सी असणार आहे. आणि मित्रांनो त्याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, 30 नोव्हेंबर 2024. आणि मित्रांनो हे नोटिफिकेशन वाईज रिजनल सेंटर वाईज काय असणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगवेगळा असणार आहे. त्याच्या नंतर जर बघितलं मित्रांनो अहमदाबादच्या नंतर आपण बघू आपलं पुणे आणि मुंबई रिजन. तर मित्रांनो इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी दोन रिजनल सेंटर आहेत जे की पॉलिक्लिनिक आहेत ECH चे. त्याच्यामध्ये पुणे आणि नंतर आपलं मुंबई. तर याच्यामध्ये आपण बघणार इथे बघा मित्रांनो इथे 21 नंबरला मुंबई आहे. आणि मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे एक पोस्ट असणार आहे. या पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता. तर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म कसं करायचं, तुम्हाला इथे वरती एक फॉर्मॅट भेटेल ऍप्लिकेशन फॉर्मचं. त्याच्यानंतर तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते सेल्फ अटेस्टेड करून मेन्शन केलेल्या ऍड्रेस वरती तुम्हाला पाठवायचंय. तर मित्रांनो इथे तुम्ही हे डाउनलोड केल्याच्या नंतर सर्व डिटेल त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. हे मुंबई रिजन आहे. त्यानंतर मित्रांनो जे वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पटना रिजन. आता मित्रांनो हे पटना जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये येते. तर मित्रांनो पटना रिजन मध्ये ज्या वॅकन्सीज आहेत टोटल जर बघितल्या तर मित्रांनो या रिजन मध्ये खूप जास्त वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये मित्रांनो 8 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. हे PDF डाउनलोड करून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर हे पटना रिजनचं मित्रांनो PDF डाउनलोड झालेले इथे तुम्ही वरती बघू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा आपण बघू की फार्मासिस्टचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट, B फार्मसी अँड D फार्मसी, कॅम्प्युटर वर्किंग नॉलेज. तर मित्रांनो तुमचं डिप्लोमा झालेला असेल, D फार्म झालेला असेल किंवा B फार्म झालेला असेल तर मित्रांनो तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या रिजन सेंटर मध्ये किती 8 वॅकन्सी, तिथे वेगवेगळे लोकेशन आहेत. आणि मित्रांनो याच्यामध्ये जी तुमची सॅलरी असते या स्कीम मध्ये तुम्ही जर अप्लाय झाला, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जी सॅलरी भेटते ती म्हणजे 28,100 रुपये ही तुमची याच्यामध्ये सॅलरी असणार आहे. ह्याची लास्ट डेट जर बघितली इथे बघू शकता लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन आज पर फॉर्मॅट गिवन ऑन आवर वेबसाईट. तर मित्रांनो वेबसाईटवर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मचं काय एक फॉर्मॅट भेटेल.
तो फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करायचा आणि त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सर्व व्यवस्थित फिल करावी लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो ती फॉर्मॅट फिल केल्याच्या नंतर सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी ऑफ सपोर्टिंग एज्युकेशनल अँड वर्क एक्सपिरियन्स, म्हणजे मित्रांनो तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल तर तुमच्या डिप्लोमाचे जे मार्कशीट आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर ते तुम्हाला लागतील. नाहीतर तुमचं डिग्री झालेली असेल तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट लागेल, जे मार्क मेमोज तुमचे आहेत ते लागतील, 10th 12th मार्कशीट लागेल. ह्या सर्व डॉक्युमेंटला मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, फोटो सेल्फ अटेस्टेड करायचे आणि त्याचे झेरॉक्स तुम्हाला तिथे पाठवायचे. आणि मित्रांनो ते कोणत्या डेट पर्यंत तुम्ही स्पीड पोस्ट करू शकता, तर ते म्हणजे मित्रांनो 30 नोव्हेंबर 2024. तर मित्रांनो हे जे अप्लिकेशन फॉर्म फिल केलेलं आहे त्याच्याबरोबर ते सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मेन्शन केलेल्या ह्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जे मेन्शन केलेलं आहे तर यावरती तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, 30 नोव्हेंबर 2024 या आधी तिथे पाठवावं लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही अप्लिकेशन फॉर्म केल्याच्या नंतर जे पुढची प्रोसेस आहे ते तुम्हाला वेळोवेळी समजणार आहे. आणि मित्रांनो ही सेम प्रोसेस असणार आहे, कोणत्या पण रिजन मध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ही सेम प्रोसेस असणार आहे सर्व रिजन साठी. तर याच्यामध्ये आपण पटनाचं बघितलं, पटना नंतर मित्रांनो अंबाला मध्ये पण एक पोस्ट आहे, इथे वरती असेल अंबाला मध्ये एक पोस्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जम्मू रिजनल सेंटर मध्ये पण एक पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो चांडी मंदिर एक रिजन आहे त्याच्यामध्ये पण एक फार्मासिस्टची पोस्ट असणार आहे. इथे बघू शकता हे चांदी मंदिर या रिजन मध्ये पण फार्मासिस्टची पोस्ट आहे. तर मित्रांनो इथे खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या 7 सेंट्रल रिजन मध्ये वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं पुणे, मुंबई, अहमदाबाद, अंबाला, चांदी मंदिर, जम्मू आणि पटना. तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या रिजन मध्ये जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती असणार आहेत, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी 14 पोस्ट असणार आहेत. आणि मित्रांनो ह्या सर्व पोस्टसाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. म्हणजे तुम्ही एका रिजन मध्ये अप्लाय केलं तर मित्रांनो दुसऱ्या रिजन साठी पण तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. त्याच्यानंतर तुमचं अप्लिकेशन गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला पुढची प्रोसेस, तुमचं सिलेक्शन झालं तर इंटरव्ह्यू असेल किंवा तुमची जे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ते तिथे केली जाईल आणि तिथे तुम्हाला सिलेक्शन भेटणार आहे. तुम्हाला हे बघा इथे डाउनलोड अप्लिकेशन फॉर्म इथे साईटवर दिसत आहे, यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असा अप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे, अप्लिकेशन फॉर्म फॉर एम्प्लॉयमेंट इन ECHS. तर मित्रांनो हे अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्यवस्थित फिल करायचंय, नेम, डेट ऑफ बर्थ, सेक्स, पोस्ट ॲड्रेस. तर मित्रांनो हे सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स वगैरे जे आहे तर हे सर्व तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तिथे अटॅच करून मेन्शन केलेलं. आणि मित्रांनो या रिजन वाईज जे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे ती रिजन वाईज वेगवेगळी आहे. जर मित्रांनो मुंबई रिजनची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन बघितली तर ती वेगळी आहे. इथे मी पुण्याचं तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करून दाखवणार आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एम्प्लॉय नोटीस, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ECHS इन्व्हाइट ऍप्लिकेशन टू एंगेज द फॉलोइंग टॉप कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऍट द ECH पॉलिक्लिनिक्स. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया पुणेचा असणार आहे, बी फार्म और डी फार्म अँड रजिस्टर्ड फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो बी फार्म झालेले असेल, डी फार्म झालेले असेल आणि तुमचं इथे रजिस्ट्रेशन पण रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो मिनिमम 3 इयर वर्क एक्सपिरियन्स. तर मित्रांनो पुणेची जी ऍड आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्यामध्ये मित्रांनो एक्सपिरियन्स क्रायटेरिया ऍड केलेला आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर या एक वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लिकेबल असणार आहेत. आणि मित्रांनो सॅलरी ही सेम असणार आहे 28,100. आणि मित्रांनो जे अप्लिकेशन करायची प्रोसेस आहे इथे लास्ट डेट दिलेली आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असतील ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यू टायमिंग, डेट, व्हेन्यू विल बी लेटर थ्रू ईमेल. तर मित्रांनो जे इंटरव्ह्यू होणार आहे, जे टायमिंग तुम्हाला किंवा कुठे बोलवणार आहे ते इंटरव्ह्यू साठी, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती भेटणार आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा
आणि फार्माकोव्हिजिलन्सचा बॅचचा कोर्स करायचा असेल तर मित्रांनो व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.